पाहूयात पुढची बातमी। नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे। प्रत्येक तालुक्यात महिला मतदारांसाठी एक सखी मतदान केंद्र ही उभारण्यात आले। सखी मतदान केंद्रावरील सर्व जबाबदारी महिला कर्मचारी सांभाळत आहेत। दरम्यान गडचिरोली शहरातील सखी मतदान केंद्रावरच्या महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी मनोज ताजने यांनी। नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण आता ज्या मतदान केंद्रावरती आहे हे सखी मतदान केंद्र आहे आणि या ठिकाणी सर्व महिला वर्ग दिसत आहे। म्हणजे मतदान केंद्राच्या अध्यक्षापासून तर सर्व कर्मचारी महिला आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे सुशोभित केलेलं आहे हे पिंक कलरमध्ये केलेलं आहे। जे गुलाबी हा जो महिलांचा रंग म्हणतो आपण त्याच्यामध्ये सर्व सुशोभित केलेलं आहे। काय वाटतंय मॅडम तुम्हाला? हे सखी मतदान केंद्र म्हणून असं नाव देण्यात आलं आणि छान पिंक गुलाबी असं आम्हाला काल सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी गुलाबी साडी परिधान करून या। सकाळी 7 वाजतापासून स्टार्ट झाले आहे तर प्रतिसाद छान वाटत आहे। लोकांची वर्दळ सुरू झाली आहे मतदान करायला। सकाळपासून त्यांची रहदारी सुरू आहे कारण की ऊन खूप वाढते आहे, त्याच्यामुळे सर्वजण सकाळीच येऊन मतदान करून जाण्याच्या नाही का तयारीत आहेत। आणि सर मला एक सांगावंसं वाटतं की चांगली संधी आहे आम्हा स्त्रियांना, म्हणजे एक बूथ म्हणजे एक संधी म्हणून दिली आहे। कारण की गडचिरोली जिल्हा म्हटलं तर अतिदुर्गम भाग आहे आणि अतिदुर्गम भागात स्त्रियांचे सहसा नाही का बूथला नंबर लागत नाही, पण आम्हाला याद्वारे चांगली संधी मिळाली आहे आणि महिलांचं सक्षमीकरण म्हणा, दृढीकरण म्हणा यातून होत आहे। 100% मतदान होईल सर। 100% मतदान होईल असा विश्वास या महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे आणि निश्चितच त्यांचा हा विश्वास मतदार सार्थ ठरवतील यात शंका नाही। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।